हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका मोमेंट या चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे अमावस्या. तर आज दर्श अमावस्या माझ्या ताई दादांना, सर्व माझ्या मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तर अमावस्या म्हणजे काय तर आज मी माझं माझं सांगायला रुटीन की मी आज कलशातलं पाणी बदललं, कलशपूजन करून घेतलं. ते काही शेअर केलं नाही कारण खूप वेळ लागला मला त्याला. आणि तर म्हटलं एक चित्तानं आपलं पूजाच करून घ्यावी, आज काही शेअर केलंच नाही आहे. आणि कुंचम पण भरून घेतलं, कुंचम सेवा बी करून घेतली. सगळी देवपूजा वगैरे सगळं व्यवस्थित झाले. आता मला काय करायचं आहे की तर आज आमुषा असल्यामुळं मला दार पूर्ण पुसून हळदीचं लेपन करून व्यवस्थित असं घ्यायचं आहे. आणि अमावस्याला ना तर आता कधी केलं नाही आहे मी, पण आता विचार म्हणजे करायले कारण मालकच पाहिजेत घरी. तर जसं की अमावस्याला आपले म्हणजे आपले पित्र असतात ना, तर त्यांचं पूजन करा असं म्हणतात. म्हणजे चांगलं असते केलेलं. तर विचार करायले की आता संध्याकाळी करू का आता दुपारी करू, कारण मालक नाही येतं. कारण त्यांच्याच हाताने पूजा केली तर खूप चांगलं आहे मैत्रिणींनो. तसा तर त्याच्यामुळे विचार माझा चालू आहे की करू काय. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कसं करतात किंवा काय करावं, आपण करावं का मिस्टरांच्याच हातानं करावं, हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तसं तर आज मला माहीत नाही, त्याच्यामुळे माझ्या 99% तर विचार करते की मी संध्याकाळीच करावं. कारण त्यांच्या आईवडील येतात तर त्यांच्या हातानं मी बी बसेल पूजेला, नॉर्मलच आपलं. पण त्यांच्या हातानं पूजा झालेली कधी पण म्हणजे एक चांगलं आहे समजा. तर चला बघू अजून काय होतंय काही नाही. तर आता उंबरटा लेपन करून घेते अगोदर. तर अगोदर काय विचार करायला भूक लागली आहे. तर अगोदर पूजा तर इकडची झाली सगळी. आता दोषे आणि सकाळी काही शेअर केलं मी, भाजीला काय केले, नवीन भाजी केली, शेअर केलं नाही सॉरी बरं का, पण दाखवते मी तुम्हाला 1 मिनिट. तर आत्ता लाईट गेली बघा मैत्रिणींना. बरं चला असू दे. हे पण मी काय केलं आहे जसं की तुम्हाला दाखवलं ना कालच्या वेळेमध्ये, घरी पनीर केलं तर एवढं छान झालं होतं ना. पण ते थोडं झालं, भाजी सगळ्यांना पुरली नसती, म्हणून मी काय केलं त्याच्यात मटर टाकले, मेथी टाकली आणि मेथी मटर पनीर भाजी केली बघा. 1 मिनिट तुम्हाला दाखवते. हे पाशी इतकं एकदम मस्त अशी झाली, चवीला छान. घरचं पनीर इतकं सुंदर झालं आहे ना. ही रात्रीची थोडीशी खिचडी आहे, म्हणलं आता नाश्त्यासोबत खाऊन टाकावी. ही आपली नारळाची, कालचं नारळ जसं की तुम्हाला दाखवले, ही नारळाची चटणी आणि दोशे करायचे तवा ठेवला आहे तापवून. तर हे आपले दोशे, माझ्याकडे इडली दोशे. आता अजून उद्याच्याला ह्याच्यामध्येच आपलं कॅरेट टाकायचं, टोमॅटो, कॅरेट, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालून उद्याच्याला मला खायचे उत्तप्पे बनवायचे. तर आज करायचे दोशे. तर म्हणलं आणि इडली करायची होती. एक दिवस म्हणलं होतं इडली करीन, पण ते काय शिवरात्री वगैरे आल्यानं मला काय झालंच नाही बघा मैत्रिणींनो करणं. उपवास आला त्याच्यामुळे म्हणलं आता हो जा. तर या नाश्त्याला सगळेजण. तर चला, काम वगैरे सर्व काही माझं आवरलं. आज होती अमावस्या, तर म्हणलं अमावस्यानिमित्त आपलं दारं वगैरे पुसून घ्यावे. तर तसंही मी अमावस्येला दार वगैरे मी नेहमी पुसतच असते. आणि दारावर असं आपलं चंदन किंवा अष्टगंध असेल तर त्यानं आपलं श्री आणि स्वास्तिक काढून घेत असते. अशी मी पूजा करत असते बघा मैत्रिणींनो. दार पुसून झालं आणि अष्टगंध आहे माझ्याकडं. तर अष्टगंधानं मी काय केलं, स्वास्तिक काढून घेतलं, खाली त्याच्यावरी स्वस्तिक काढलं, खाली श्री काढून घेतलं. आणि असं करत जा मैत्रिणींना, तुम्ही बी करतच असाल. जर नसाल करत तर हे नक्की करत जा, खूप छान असतंय. आणि दारामध्ये जे आहे ना, मी एक छोटा असं बुटकं आणलेलं आहे. तर पाणी भरून डेली माझ्याकडं मी ठेवते, म्हणजे ठेवतेच. आणि दारात एक दिवा पण लावत असते मैत्रिणींना. रोज डेली सकाळ संध्याकाळ माझ्याकडं दारात दिवा लावलेला असतंय, म्हणजे असते. कधीतरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि ते माझं रुटीनच आहे. तर करत जा. कारण काय होतं आहे माहिती का, आपली जी निगेटिव्ह ऊर्जा बाहेरची येते ना, तर दिवा आणि जर दारात पाणी असेल ना, तर त्याच्यानं आपल्या घरात ती ऊर्जा येत नसती, पॉझिटिव्ह ऊर्जाच येत असते. ती पाणी रोखून ठेवते. सगळं झाल्याच्यानंतर मी ताटात आरती लावून घेतली, उदबत्ती लावून घेतली, आरती वगैरे दाराला आरती ओवाळून घेतली, उदबत्ती ओवाळून घेतली, फुलं वाहिले. ते काय राहिले नाही, तर खाली कोंडा जास्त आहे ना आपल्याला लावायचं, तर तिथं ठेवलं मग मी एक फुल, तिथेही पूजा करून घेतली. तर ही अशी माझी पूजा झाली मैत्रिणी. तुम्ही कशी करतात ते पण नक्की कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे सांगा. आणि काय होतं की आज स्वयंपाक थोडासा कमीच होता. तर म्हणलं चला, लवकर उठले होते आज बी, आता लवकरच उठायले, कारण आवरणच झालं हे सगळं. लावायचं, शूट करायचं, आपला दाखवायचं म्हणलं का की आवरणं झाले. त्याच्यामुळे पहिल्यापेक्षा मी आता ना थोडंसं 5:30ला उठत होते, तर आता 5लाच उठायले मैत्रिणींनो.
कारण आवरच नाही काम, नाही आवरलं का की खाली आजीकडे जायची गडबड होती, पुन्हा काहीतरी मग ते वेगळंच, एकतर मुलांवर तरी राग निघत आहे किंवा मग असं चिडचिड होती आहे. त्याच्यापेक्षा म्हणलं थोडंसं जरी लवकर उठलं तर काय फरक पडतंय, तर म्हणून लवकर उठते. तर पूजा वगैरे झाली दरवाजाची. नंतर मी उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेतलं. गुरुवार शुक्रवारी तर नाही झालं तर गुरुवारी माझं नक्की ठरलेलं म्हणजे ठरलेलंच असते. तसंही मला गुरुवार असतो स्वामींचा, आणि गुरुवारी मी करते म्हणजे करते. शुक्रवारचं काही सांगत नाही, नसते नक्की, पण गुरुवार आणि ही अमावस्या, जर अमावस्या कधी लक्षात नसेल तर राहून जाते मैत्रिणींना, खरं सांगते. पण काल माझ्या लक्षात होती अमावस्या, मग सगळं असे व्यवस्थित अशी पूजा वगैरे करून घेतली. आणि हे इथं बुटकं भरून म्हणलं तुम्हाला मी ठेवते. तर हे असा दिवा आणि हे पाण्यानं भरलेलं बुटकं हे माझं डेली दारामध्ये असतंच, म्हणजे असतंच आहे. तर हे असं माझं डेलीचं रुटीन असते मैत्रिणींनो. तर चला, आपला असा व्हिडिओ, माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला, माझे व्हिडिओ कसे वाटते तर कमेंट करून नक्की सांगत जा तुम्ही पण. रोज कामानं काही बनत नव्हतं. कपाट आवरल, साड्या ठेवायच्या होत्या तशाच होत्या घालून ठेवलेल्या, काही घड्या घातलेल्या होत्या आणि काही बिना घड्या घातलेल्या होत्या, आणि काही भाषा बाहेरच होत्या. ह्या जे बॉक्स घेतलेत ना मी मिशोवरून मागवलेले आहेत, तर इतके सुंदर आहेत ना, जेवढ्या आपल्याला पाहिजे मस्त अशा साड्या बसतात बघा मैत्रिणींना त्याच्यात. तर असे माझ्याकडे 4 बॉक्स आहेत. तर हे बाकीच्या बॉक्समधल्या आहेत तशात. ही माझ्या भावाच्या लग्नातली साडी आहे बरं का, मला खूप आवडती आणि एकदम मस्त अशी साडी ही. तर चला कंटिन्यू करते. तर बाकीचे बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत. ह्या काय झालं की घालण्यात आल्या होत्या 1-2 वेळेस, ती घातली की बॉक्स काढा पुन्हा चैन उघडून ठेवा, ती इतकं म्हणजे इरिटेट होऊ लागलं. पण म्हणलं आता आज नाही, जर ठेवलं व्यवस्थित तर व्यवस्थित राहते, नाहीतर व्यवस्थित राहत नाही. त्याच्यामुळे म्हणलं आता आज थोडंसं टाईम द्यावं, आणि होता बी माझ्याकडे टाईम, सगळं आवरलं होतं. तर मग त्याच्यामुळे मी अशा व्यवस्थित अशा साड्या लावून घेतल्या. आणि मी काटापदराच्या साड्या एका बॉक्समध्ये ट्रेडिशनल बघा बसल्या, ह्या बॉक्समध्ये ह्याच्यातल्याच होत्या, कारण त्या पूर्ण साड्या त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा बसल्या. तुम्हाला दाखवते 1 मिनिट. आणि इतके छान बॉक्स आहेत ना की 4 आहेत माझ्याकडं. जसं की म्हणलं ट्रेडिशनल वेगळ्या, काटापदराच्या, अशा वेगवेगळ्या साड्या मी वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवते, कारण आपल्याला घालायला ज्यावेळेस पाहिजे असतील तर त्यावेळेस, आणि दिसतंय त्याच्यातून हे पहा असं, तर ज्या पाहिजेत त्या आपल्याला व्यवस्थित अशा काढता येतात आणि व्यवस्थित. तर हे आपलं मी रताळ्याचा जे शिरा बनवला होता ना, तसं हे उरलंय, फ्रीजमध्ये ठेवलं होतं. आता हे वेस्ट करायचं नाही, तर ह्याचं मी काय करणार आहे, असे छोटे छोटे सांडगे म्हणा किंवा असे छोटं छोटं असं घालून घेणार आहे ह्याच्यावर. हे इथंच ठेवते, कारण मेन कापड जे टाकलं नाही तिथं वारं सुटल्यामुळे उडायले मैत्रिणीनं आपलं बाहेर असं गच्चीवर. आता वाजले तर 5, सकाळपासून काढून ठेवलं, पण थंड खूप होतं ना त्याच्यामुळे मी त्याला काय केलं, थोडंसं बाहेर ठेवलं. सकाळीच काढलं होतं 10-11 वाजता, तर तेव्हापासून आतापर्यंत बाहेर ठेवलं होतं. तर आता ह्याची सांडगे मी तुम्हाला दाखवते. छोटे छोटेच घालणार आहे, कारण ते सुकले पाहिजेत ना, आणि हे सुकल्याच्या आकाराने गोड आहे, ह्याच्यामध्ये दूध आहे. तर आता तुम्ही म्हणताल की हे कसं खायचं, तर ते सुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेल की हे खायचं कसं. असे छोटे आहेत, काही म्हणू शकतो आपण ह्याला, पापड्या तर म्हणू शकत नाहीत, पण हे असं असं जर टाकलं ना, हे पा ते सुकणार लवकर. तर हे असं एका लाईनमध्ये पूर्ण असं, तेलाची वगैरे काहीच गरज नाही, कारण तूप दूध आहे ना ह्याच्यात ऑलरेडी. आता हे खायचं कसं ते पण मी तुम्हाला नंतर नक्की सांगेल मैत्रिणींना. तर असे छोटे छोटे पूर्ण असे, आता वाटीभर आहे चांगलं. मला कसं वाटलं लेकरं इथं उपवासाला लेकरं खातेलं दिवसभर, म्हणून मी थोडंसं जास्त केलं. मला एकटीला उपवास असल्यास मी अशा कुठाने काही करत नाही आहे, लेकरांमुळं करावं लागलं. लेकरांनी बी खाल्लं, पण जास्तीचं नाही. मला जास्तीचं गोड नाही आवडत. भाकर भाजी 2 टाईम, पण भगरीची भाकर आणि भाजीच खाल्ली मैत्रिणींना. मला ते उसळ साबुदाण्याला पण ना थोडंसं असं पित्त झाल्यासारखं व्हायला लागले, त्याच्यामुळे भगर तेच खाल्ली लेकरांनी. तर बघू आता कसं होतंय काय माहीत नाही आहे. चांगलं झालं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. कसंही होऊ जा, चांगलं होऊ कसंही होऊ, शेअर तर करणारच आहे तुमच्यासोबत. हे पहा असं असे छोटे छोटे बनवून असे वाळवून घ्यायचे पूर्ण असे ठेवून. आता ह्याला 2 दिवस लागतात वाळायला, लगे लगे वाळत नाही. तर चला, आता वाजलेले संध्याकाळचे 6. तर आता स्वयंपाकाला लागावं लागतंय. तर म्हणलं थोडंसं दाखवावं. तर आज करायली बघा मी मस्त अशी, मला कोशिंबीर करायची. त्यासाठी असं व्यवस्थित सगळं चिरून घेतलं आहे, आणि गाजर जे आहे जवळून बघू शकता खिसून घेतलं आहे. बाकी सगळं काकडी, टोमॅटो आणि कांदा जे आहे ना
तर मी ते चिरून घेतलं आहे. आणि फक्त गाजर जे आहे तर ते खिसून घेतलं आहे. तर अशी टोमॅटोची मला सगळं मिक्स अशी कोशिंबीर बनायची. त्यासाठी आपलं दही घरीच लावलेलं. आणि दही मी कसं लावते, एकदम नंबर 1 मध्ये दही होतं. तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. तरी संपलेलं दही आहे हे पाहू शकतात. असं 1 नंबरमध्ये दही होतं. तर हे म्हणजे संपत आलेलं आहे. एकदम लावलेलं जर बघायचं असेल ना तर तुम्हाला मी दाखवते. आता मला दही लावायचं आहे, त्यासाठी मी घेतलं तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं म्हणलं. त्याच्यामुळे मी घेतलं आहे दही लावायलाही. दूध किती गरम असावं आणि दही किती टाकावं मलाही माहीत नव्हतं, मला येत नव्हतं. आंध्रामध्ये तेलंगणामध्ये जास्त दह्याचं प्रमाण, म्हणजे त्यांच्या जेवणात रोज 2 टाईम कम्प्लिटली दही असतंय, म्हणजे असतंच. आणि तर आजी खायची दही दुपारी आणि संध्याकाळी खातीच आहे, त्याच्यामुळे ती बाहेरचं दही खात नाही. तर ती घरीच दही बनवते. तर ते दही आता ती अगोदर ती बनवत होती, आता मी बनवते. 1 नंबरमध्ये तिची सवय, तिने शिकवलं आहे मला खरं सांगायला काय. तर इतकं छान दही होतं आहे ना, मस्त असं. सकाळपर्यंत आता लावलं तर सकाळपर्यंत, आणि सकाळी जर आलो तर ह्या टायमापर्यंत 1 नंबरमध्ये दही. आंबट होत नाही, वास येत नाही, काहीच नाही. तर चला आता ते दह्याचं झालं. तर आता 1 मिनिट मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते आता. तर हे आपल्याला करायचे पालकाचं वरण. लेकरं एवढे येडे झालेत ना ह्या पालकाच्या वरणाला. काय करायचं की म्हणलं की पालकाचं वरण आणि भात कर, जिरा राईस कर किंवा साधा नॉर्मल भात कर. तर हे पहा, असं पालक व्यवस्थित धुवून व्यवस्थित असा चिरून घेतला आहे मी. तर ह्याच्यात लावायचं आहे बघा मला दही, आणि हे आहे दूध. तर दूध किती गरम असावं, एकदम नॉर्मल असं. आणि टाकताना दही लावताना जे दूध जास्त आहे ना ते असं वरून टाकायचं. ही साय पडायली एकदम छान असं नंबर 1 मध्ये. तुम्हाला सकाळी बघा तुम्ही हे दही, ह्याच्यात काहीच नाही. आता एवढं टाकलं का बस. आता हलवून घ्यायचं हे ही दहीचं दह्याचा चमचा आहे. मस्त असं 1 नंबरमध्ये होतं. एकदा करून बघा नक्की. तर चला, ह्याच्या खाली काय करायचं, तर हे आपला किचन वाटा थोडीशी थंडी असल्यामुळे गार आहे, त्याच्याखाली कपडा ठेवायचा. 1 नंबरमध्ये दही होतं आहे. तर चला आता हे मला पालकाचं लावायचं आहे वरण. जसं की तुम्हाला म्हणलं ना, मी डाळ 15-20 मिनटं अगोदरच भिजू घातली होती. भरपूर असा पालक घालायचा. चला, त्या निमित्तानं का होईना लेकरं आपले पालक खायले तर आपल्या बी खाण्यात यायला आवडीनं खायला लागलीत बरं का. नाही तर पालक म्हणलं का की आमची मम्मी तर पालकच करते असं म्हणत होते. तर नवीन काहीतरी हुडकून काढलं मी बी. आता ह्याच्यात काय करते, तिखट मीठ तिखट आणि हळद घालून. तर चला, थोडीशी हळद आणि थोडं तिखट तुम्हाला जसं पाहिजे तसं घाला मैत्रिणींनो. किंवा 2 मिरच्या घालून जरी केलं ना तरी पण 1 नंबरमध्ये वरण होतं आहे हे. आणि मी तर आता तिखट आवडलं तर त्याच्यामुळे थोडंसं तिखट घातलं आहे मी. तर चला, कुकरला लावून घेते आता. मस्त असं शिजत आहे येईपर्यंत. आलं की गरम गरम आपलं 2-4 पोळ्या टाकायच्या. 3 बी टाकलं तरी बस होत्यात. लेकरं पोळ्या खात नाहीत संध्याकाळी, फक्त हेच खातात, भात आणि वरण. तर या ह्याच्यात घालून घेते. मस्त असं 1 नंबर होती कोशिंबीर. करून बघा. तसं तर तुम्हाला पण येतच असेल ना मैत्रिणींनो, असं नाही की तुम्हाला येत नाही. माझी एक पद्धत सांगायली मी तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये काय घालते, तर हे पाहिजे मला पूर्ण असं दही आहे, त्यात सगळंच घालून घ्यायचं आहे. असं अजून ह्याच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते मी 1 मिनिट. तर आपल्याला घालायची ह्याच्यामध्ये चवीनुसार साखर. आणि साखर असेल तरच कोशिंबिरीला चव आहे. साखर जर नाही घातली तर कोशिंबिरीला अजिबात चव लागत नाही. आणि हे आपलं मीठ चवीनुसार, आणि हे आपलं शेंगदाण्याचं कूट. तर ही आपली आता झाली कोशिंबीर तयार. मस्त. तुम्हाला जर ह्याला फोडणी मारा, नाही मारायची तर अशी ठेवा. आता कोथिंबीर ही टाकायची. तर ह्याच्यात कोथिंबीर पण मी टाकणार आहे 1 नंबरमध्ये. झालं थोडंसं आता अजून थोडं हलवते. आता कोथिंबीर टाकते, नंतर ह्याला एकदा हलवून घेते. झालं आता चला, वरण लावून घेते. आपला संध्याकाळचा मेनू जिरा राईस, पालकाचं वरण, कोशिंबीर आणि पोळ्या. तर बघा, असं गरम गरम आपलं रात्रीचं हे मेनू, आपलं जेवण. ही मस्त अशी कडक भाकरी मस्त केली, कडक होऊ दिली मुद्दाम. हे बघू शकतात छान असे हे मिरची भजे, हे वडा, गरम गरम जिरा राईस, हे आपलं पालकाचं वरण आणि हे कोशिंबीर. तर हे आहे आपलं संध्याकाळचं जेवण. चला, आम्ही जेवायला बसायलो. आता जेवढे पडले होते तेवढे घेतले भांडे घासून. तर जेवल्यानंतर मी थोडे पडतात, ते पण घासून घेते. तर चला, मिस्टर बसले तर जेवायला, त्यांना देते. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.